विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शिक्षक व्हायचं असेल तर TET, CTET, TAIT या एक्झाम आपल्याला उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. अभ्यास करायची इच्छा असून सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही. तर यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे. बघा, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 2016चा हा पेपर आहे. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामध्ये कोणत्या प्रकारचे आणि कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले होते हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही कॉड घालूनही हे ऐकू शकता. खाली दिलेल्या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? आता खाली पर्याय दिलेले आहेत बघा. विकास हा संश्लेषणात्मक स्वरूपाचा आहे. विकास प्रक्रियेमध्ये व्यक्तिभिन्नता आढळते. विकासामध्ये भोवतालच्या परिसराचाही वाटा असतो. प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो. आता पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. प्राण्यांच्या तुलनेत मानवाचा विकासाचा वेग जास्त असतो. कारण की हे प्राणी पण फार हुशार असतात. प्राण्यांच्या तुलनेत मानवाचा विकासाचा वेग हा जास्त असतो. हे काय आहे? पर्याय अयोग्य आहे. विकास प्रक्रियेची वैशिष्ट्ये. विकास प्रक्रिया कशा पद्धतीने होते मग? विकास हा एक व्यापक संकल्पना आहे. ही एक गुणात्मक संकल्पना आहे. अनुवंश व परिस्थितीवर अवलंबून असणारी संकल्पना आहे. विकास हा शारीरिक, मानसिक, भावनिक असतो. गती वेगवेगळी असते. विकास हा सतत होत असतो. विकासाला मर्यादा नाही, लक्षात ठेवा. सांस्कृतिक बदलाचा प्रभाव विकासावर पडतो. विकास हा परस्पर अवलंबून असतो. विकास हा संघटित असतो. विकास हा अजन्म चालतो. विकासात वाढीचा प्रभाव पडतो. अशा पद्धतीनं वाढ व विकासवरती प्रश्न आलेला आपल्याला आढळून येतो. दुसरा प्रश्न बघा. कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा विचार करावा? आता कुमारावस्थामध्ये शिक्षकांनी कोणत्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे? पर्याय काय दिलेले आहेत बघा. शिक्षकांनी वर्गात एकात्म पद्धतीचा अवलंब करावा. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे प्रकटीकरण टाळावे. शिक्षकांच्या आचारात व विचारात विसंगती नसावी. मुलामुलींना एकत्र बोलण्याची संधी देण्याचे टाळावे. आता अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे? तर शिक्षक जे बोलत आहेत त्यानुसारच करणे गरजेचं आहे. आचारात आणि विचारात विसंगती नसावी, लक्षात घ्या. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी पुढील गोष्टींचाही विचार करावा लागतो. आता कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो बघा. अभ्यासग्रस्त विद्यार्थी ओळखून त्यांना विश्वासात घेऊन योग्य मार्ग काढावा. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे प्रकटीकरण करावे. मुलामुलींना एकत्र बोलण्याची संधी द्यावी. शिक्षकांच्या आचारात व विचारात विसंगती नसावी, म्हणजे सुसंगती असावी, लक्षात घ्या. शिक्षकांनी एकात्म पद्धतीचा अवलंब करू नये. विद्यार्थ्यांच्या मनातील भाव ओळखण्याचा प्रयत्न करावा. अभ्यासाशी निगडीत उपक्रम राबवावेत. विद्यार्थ्यांच्या नोंदी वेळच्या वेळी ठेवावेत. स्वभाव, व्यक्तिभिन्नता, भावनिक संतुलन, अभिवृत्ती, सुप्त गुण विद्यार्थ्यांमध्ये शोधावेत. आता तिसरा प्रश्न काय आहे बघा. जीन पियाजे यांनी बौद्धिक विकासाची जी उपपत्ती मांडली त्या संदर्भातील पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य विचारले बाळांनी या ठिकाणी. आता या ठिकाणी जीन पियाजेंनी पहिल्यांदा कोणती बौद्धिक विकासाची उपपत्ती मांडली हे माहीत असणं आवश्यक आहे. मग त्यांनी 4 टप्पे मांडलेले आहेत विकासाचे. पहिले आहे शब्दपूर्व अवस्था. दुसरे आहे क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ. तिसरे आहे मूर्त क्रियाकाल अवस्था. आणि चौथी आहे बौद्धिक विकासाची अवस्था. मग या विकासाच्या अवस्थामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी ते पहिल्यांदा आपण बघूया. शब्दपूर्व अवस्था ही अवस्था 0 ते 2 वर्षापर्यंतची आहे. यात मूल आत्मकेंद्रीय असून त्यात प्रत्यक्षात भाषेला महत्त्व नसले तरी भाषा विकास हा होतच असतो. आपण बघतो 0 ते 2मध्ये मूल काय करत असतं तर नक्कल करत असतं. घरातले जसे बोलतात त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करत असतं किंवा आपणही त्याच्याकडून नक्कल करून घेत असतो. बोलण्यासाठी प्रयत्न करून घेत असतो. पहा, आ ऊ पासून आई वगैरे शब्द मूल 0 ते 2 या कालावधीत बोलायला शिकत असतं. क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ म्हणजे काय? ही अवस्था 2 ते 7 वर्षापर्यंत असते. हे पहिला लक्षात ठेवा. क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ ही अवस्था 2 ते 7 वर्षापर्यंत असते. या अवस्थेत प्रत्यक्ष क्रियेमधून ज्ञान मिळते. हे ज्ञान विविध अनुकरणातून मिळते.
उदाहरणार्थ खेळ, अनुकरण, शब्दांची मांडणी यानुसार काय होतं आहे, क्रियापूर्व प्रतिनिधित्वाच्या काळामध्ये प्रत्यक्ष क्रियेमधून ज्ञान मिळत असतं. तो विद्यार्थी प्रत्यक्ष क्रियेमधून ज्ञान घेत असतो. बघा, लहान मुलांना आपण कृष्ण करतो, त्यानंतर काय करतो, विठ्ठल करतो, राधा करतो. अशा पद्धतीनं विविध आपण ज्या पद्धतीनं क्रिया करतो, ज्या पद्धतीनं अनुकरण करतो, त्यामधून विद्यार्थी काय करत आहेत, ज्ञान घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मूर्त क्रियाकाल अवस्था ही अवस्था 7 ते 12 वर्षाची असते. यात विद्यार्थी निष्कर्ष काढण्यास शिकतात. उदाहरणार्थ वर्गीकरण करण्यास. बघा, 6वीला 5वीला अशा पद्धतीचे USTला वगैरे काय आहेत, लेसन आहेत. त्यामध्ये वर्गीकरण करा, संख्याज्ञान, परिणामाचे अनेक गणित असतात, परिमाणाची गणित असतात. अशा पद्धतीनं मूर्त क्रियाकाल अवस्था म्हणजे 7 ते 12. आणि बौद्धिक विकासाची अवस्था ही अवस्था 12 ते 16 वर्षापर्यंत असते. या अवस्थेत मुले अमूर्त गोष्टी, तर्क, अनुमान यावरती विचार करू लागतात. म्हणजे मी मुख्यमंत्री झालो तर, मी प्रधानमंत्री झालो तर, असे विविध मूर्त अमूर्त गोष्टींचा यामध्ये विद्यार्थी काय करू शकतो, विचार करू शकतो. कुठल्या अवस्थेत? 12 ते 16 वर्षापर्यंतची. याला काय म्हणायचं, बौद्धिक विकासाची उपपत्ती. तर जीन पियाजे यांनी बौद्धिक विकासाची जी उपपत्ती मांडली त्या संदर्भातील पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर असत्य बघा, पर्याय आहेत. ही उपपत्ती मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्यावर भर देते. ही उपपत्ती मुलांच्या तयारीला अधिक महत्त्व देते. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून संबोध विकसित होतात. संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक कारक विकास अनावश्यक असतो. तर पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक व कारक विकास अनावश्यक आहे. ॲक्च्युली आवश्यक आहे या ठिकाणी, पण यांनी काय लिहिले, अनावश्यक आहे. म्हणजे संबोध निर्मितीसाठी आपल्याला अवबोधात्मक व कारक विकास आवश्यक असतो. अनावश्यक लिहिल्यामुळं पर्याय क्रमांक हा असत्य आहे. तर 4था प्रश्न बघा बाळांनो, अनुवंशाचा व्यक्तिविकासावर होणारा परिणाम कसा होतो? अनुवंशाचा व्यक्तिविकासात अनुवंशाचा अभ्यास महत्त्वाचा असतो. याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन देत नाही? बालकाचे व्यक्तिमत्व त्यांचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टींचा व्यक्तिमत्व विकासात वाटा असतो. जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे. अनुवंश हा व्यक्तिविकासातील शारीरिक गुणवैशिष्ट्य व बुद्धिमत्ता ठरवतो. पर्याय क्रमांक 1 मध्ये काय दिले बघा, बालकाचे व्यक्तिमत्व त्याचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. असं नाही, पालक शिक्षक तर विकसित करू शकतात, पण व्यक्ती, परिस्थिती, त्यानंतर विविधतेचा बुद्धिमत्ता, स्वास्थ्य यावर सुद्धा व्यक्तीचा काय व्यक्तिविकास ठरत असतो. बघा, अनुवंशाचा व्यक्तिविकासावर होणारा परिणाम स्पष्टीकरणामध्ये काय दिलेला आहे, शारीरिक, रंग, आकार, उंची, आयुष्यमान यानुसार सुद्धा व्यक्तिविकास ठरत असतो. बुद्धिमत्ता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असते, यानुसार सुद्धा अनुवंश तर व्यक्तिविकासावर परिणाम होत असतो. स्वास्थ्य, गर्भाधारणाच्या वेळी शरीर स्वस्थ असेल तर बालकाची वाढ विकास चांगला होतो. या उलट मन अस्वस्थ असेल तर बालकाची वाढ विकास चांगला होत नाही. त्यामुळं गर्भाधारणेपासूनच काय होत असतं, अनुवंशाचा व्यक्तिविकासावर परिणाम होत असतो. आपण श्रीकृष्ण आणि अर्जुनाची कथा ऐकली आहे, अभिमन्यूची कथा ऐकली आहे. स्वभाव, बालकाच्या व्यक्तिमत्व त्यांचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकत नाहीत. तर याच्यावर अनुवंशाचा सुद्धा परिणाम होत असतो. 5वा प्रश्न काय बघा, स्पिअरमन यांनी बुद्धीची उपपत्ती मांडताना द्विघटक सिद्धांतामध्ये काही सामान्य घटक व विशिष्ट घटक मांडले आहेत. खाली दिलेल्या घटकामध्ये विशिष्ट घटक कोणता? घटक दिलेत बघा, कल्पनामधील संबंध शोधणे, विज्ञानातील प्रयोग करणे, अनुमान करणे, गुणधर्म शोधणे. तर स्पिअरमॅननी काय बुद्धिमत्तेवर, स्पिअरमॅन यांचा काय आहे, द्विघटक सिद्धांत आहे. स्पिअरमॅन बुद्धिमत्तेचे 2 घटक सांगितलेले आहेत, एक सामान्य घटक आणि दुसरा विशिष्ट घटक. स्पिअरमन यांच्या मते विशिष्ट घटक अनेक असतात, म्हणजेच S1, S2, S3 असं S4 असं अनंत त्यांनी सांगितलेले आहेत. आणि सामान्य घटक एकच असतो, I = G + S, SI, S1, S2, S3, S4.
प्रत्येक बौद्धिक कार्यात जी आणि एस या दोन घटकांचा संबंध येत असल्यामुळे या सिद्धांताला द्विघटक सिद्धांत म्हणतात. स्पेअरमॅनने सांगितलेल्या सिद्धांतानुसार विशिष्ट घटक विज्ञानातील प्रयोग करणे हा होतो. विज्ञानातील प्रयोग करणे हा काय होतो? खाली दिलेल्या घटकामधील विशिष्ट घटक होतो. नेक्स्ट बघा, बिनेच्या बुद्धिमापन परिणाम श्रेणीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? आता अल्फ्रेड बिने यांना काय म्हणतात? बुद्धिमापन पद्धतीचे जनक म्हणतात, हो की नाही? मग या ठिकाणी बघा, बुद्धिमापनासाठी सर्वप्रथम अस्तित्वात असलेली मोजपट्टी होय. ही परिणाम श्रेणी तयार झाल्यामुळे स्मृती, प्रतिमा इत्यादी मनशक्तीचे मापन, बुद्धीविषयी निष्कर्ष काढणे सुरू झाले. हे बरोबर आहे बघा. या परिणाम श्रेणीतील प्रश्न साधे, व्यवहार व परिणामकारक आहेत. सामान्य बुद्धीचे मापन करता येणे शक्य झाले. तर या ठिकाणी कोणते वैशिष्ट्य नाही म्हणून विचारलेलं आहे. सामान्य बुद्धीचे मापन करता येणे शक्य झालेले आहे. ही मोजपट्टी आहे, बरोबर आहे. त्यानंतर श्रेणीतील प्रश्न साधे, व्यवहार्य व परिणामकारक असतात. यामध्ये वैशिष्ट्य नाही असं म्हणजे तर मनशक्तीचे मापन, बुद्धीविषयी निष्कर्ष काढणे सुरू झाले, हे वैशिष्ट्य नाही, लक्षात ठेवा. अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमापन परिणाम श्रेणीचे वैशिष्ट्य बघा. बिने यांनी बुद्धिमापन पद्धतीचे जनक म्हणतात. श्रेणीतील प्रश्न रचना साधी, सोपी, परिणामकारक असते. भाषिक स्वरूपातील प्रश्न असतात. बुद्धिमापन करणारी पहिली मोजपट्टी आहे ही. त्याच पद्धतीने बुद्धिमापन कसोटी तयार करण्यास उपयुक्त आहे. एका वेळी एकाच व्यक्तीची चाचणी घेता येते. 7वा प्रश्न काय आहे बघा आता. पीटर सॅलोव्ही व जॉन मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणत्या क्षमतांचा समावेश केला आहे? आता कोणत्या क्षमता कोणकोणत्या दिलेत बघा. आत्मनियंत्रण, संप्रेषण, आत्मनिरीक्षण आणि विश्वासार्हता. उत्तर येते आत्मनिरीक्षण. स्पष्टीकरणामध्ये काय येते बघा. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना प्रथम जॉन मेयर व पीटर सॅलोव्ही यांनी मांडली. 1980 मध्ये स्वजाणीव, भावनिक नियंत्रण इत्यादीचा समावेश केला. आत्मप्रचिती यात समावेश आत्मनिरीक्षण या क्षमतेचा केला. डॅनियल गोलमन यांनी या पुढे विस्तृत अभ्यास केला. पुढचा 8वा प्रश्न काय बघा. शालेय स्तरावर व्यक्तिभेदानुसार व्यक्तिविकास करण्यास पुढीलपैकी कोणती बाब मारक ठरेल? आता आपण D.Ed. B.Ed. होत असतोय तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्याला आपलं शाळेवरती वगैरे जेव्हा पाठ लेसन असतात तेव्हा समजतात. तर काय शालेय स्तरावर काय करायला पाहिजे? शिक्षकांनी विविध वृत्तीच्या विद्यार्थ्यांना सारख्याच पद्धतीने केलेले अध्यापन हे काय होणार आहे? तर व्यक्तिविकास करण्यास मारक ठरणारी गोष्ट आहे बाळांनो. कारण का विद्यार्थी वेगवेगळे असतात, त्यामुळं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं अध्यापन करणं महत्त्वाचं आहे. व्यक्तिभेदानुसार गट करून बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन अध्यापन करावे. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, बौद्धिक, व्यक्तिमत्व, अभिरुची, सृजनशीलता इत्यादी भेद अनेक कारणांनी निर्माण होतात. त्यामुळे वेगवेगळे भेद शिक्षकांनी घेऊन योग्य प्रकारे शिक्षण देऊन व्यक्तिविकास साधणे गरजेचे आहे बाळांनो. नेक्स्ट 9वा प्रश्न बघा. ज्या मुलांच्या शारीरिक स्वास्थ्य, सुरक्षितता, प्रेम आणि आदर या खालच्या दर्जाच्या गरजा समाधानकारकरित्या पूर्ण झालेल्या असतात, ती मुले सतत आत्मप्रकटीकरणाच्या साभासाठी धडपडत असतात, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडलेले आहे? तर बाळांनो, मास्लो या मानसशास्त्रज्ञांनी हे काय मांडलेलं आहे? ही त्यांची व्याख्याच आहे की ज्या मुलांच्या शारीरिक स्वास्थ्य, सुरक्षितता, प्रेम आणि आदर या खालच्या दर्जाच्या गरजा समाधानकारकरित्या पूर्ण झालेल्या असतात, ती मुले सतत आत्मप्रकटीकरणाच्या साभासाठी धडपडत असतात, असे मत मास्लो यांचे आहे. लक्षात ठेवा, मास्लो. खाली दिलेल्या अभिरुची 10वा प्रश्न. खाली दिलेल्या अभिरुची विषयाच्या विधानामध्ये कोणते विधान असत्य नाही किंवा विधान योग्य नाही? बघा, अभिरुची ही अवधानाने व्यक्त स्वरूप आहे. आता अभिरुचीची वैशिष्ट्ये पहिल्यांदा आपल्याला
माहीत असणं गरजेचं आहे. समोर दिसत आहेत बघा तुम्हाला बाळांनो. व्यक्ती परत्वे अभिरुची भिन्न असते. बघा, कोणाला कशात रस असतो, कोणाला कशात रस असतो. तर अभिरुची ही व्यक्ती परत्वे भिन्न असते. यश मिळत गेले की अभिरुची त्या विषयात वाढत जाते. बरोबर. आता आपल्याला एखाद्या परीक्षेत चांगले मार्क्स पडले तर त्या विषयाची गोडी अधिक लागते बघा. त्यानंतर पहा, एखाद्या विषयाबद्दल आपल्या मनात अभिरुची असेल तर त्या विषयाकडे आपोआप अवधान वळते. अवधान केंद्रित होण्यास अभिरुची महत्त्वाची भूमिका बजावते. एखाद्याला बघा गाडी शिकायची असेल तर आपोआप आपलं मन काय होतं, त्या गोष्टीकडं वळतं आणि आपण त्या पद्धतीनं काय करू शकतो, भूमिका बजावू शकतो. अभिरुचीमुळे कामात सातत्य येते. आता एखादी गोष्ट आवडत असेल, आता एखाद्याला बघा डॉल करायला आवडतं, केक करायला आवडतं, तर ज्या गोष्टी आवडतात ते आपण केल्यामुळे कामात काय होते, सातत्य येते. अभिरुची नैसर्गिक असते. म्हणजे ते काही लादून कुठल्याही गोष्टी होऊ शकत नाहीत, तर त्या नैसर्गिक असतात. म्हणजे आता वरती जो कोणते विधान योग्य नाही म्हटले बघा, अभिरुची बाबतीत खूप व्यक्तिभेद आढळतात. हे बरोबर आहे. अनेक गोष्टीबद्दल आपली अभिरुची संपादित असते, हे पण बरोबर आहे. म्हणजे आपल्याला अभिरुची नैसर्गिकच असते. एखाद्या विषयाबद्दल आपल्या मनात अभिरुची असेल तर त्या विषयाकडे आपले अवधान वळते. बरोबर आहे. म्हणजेच काय, तर अभिरुची हे अवधानाने व्यक्त स्वरूप आहे, अवधानाचे व्यक्त स्वरूप नाही आहे अभिरुची, लक्षात घ्या. त्यामुळे हे विधान योग्य नाही. ठीक आहे.